जळगावातील अंजनी मध्यम प्रकल्पाच्या डाव्या आणि उजव्या या दोन्ही कालव्यांना शेती सिंचनासाठी पहिलं आवर्तन सोडण्यात आलंय। अंजनीच्या पहिल्या आवर्तनाचं पाणी सुटल्यामुळे काही शेतकऱ्यांनी गहू हरभरा पेरणीकरता लगबग सुरू केली आहे। रत्नागिरीतील शिरगाव ग्रामपंचायतीतून मोहम्मद इसाक शेख नामक बांगलादेशी नागरिकाला जन्मदाखला दिल्याची माहिती समोर आली आहे। या संदर्भात मुंबई पोलिसांनी ग्रामपंचायतीला नोटीस दिली असून तत्कालीन लोकप्रतिनिधींची चौकशी सुरू असल्याचं समजतंय। पुरंदर इथल्या प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या रखडलेल्या कामाला गती देण्याकरता तातडीनं भूसंपादन करण्यात येणार आहे। विमानतळाचा सविस्तर प्रकल्प अहवाल येत्या सप्टेंबर महिन्यापर्यंत अंतिम करण्यात येणार आहे। त्यामुळे प्रस्तावित विमानतळाचं लवकरच टेक ऑफ होईल असा दावा केला जातोय। तुळजापुरातील तुळजाभवानी मंदिरातील मुख्य गाभाऱ्याच्या प्राचीन शिळेला तडे गेल्याचं उघड झालंय। पुरातत्व विभागाचे अधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांनी केलेल्या पाहणीत ही बाब उघड झाली आहे। या गाभाऱ्यातील शिळा 150 वर्षांपेक्षा जास्त जुन्या आहेत। त्या शिळा काढून नवीन शिळा बसवाव्या लागणार आहेत। जुन्नर तालुक्यातील नारायणगाव पोलीस स्टेशनच्या वतीनं रस्ता सुरक्षा अभियान राबवण्यात आले। यावेळी विद्यार्थ्यांनी रॅली काढत नागरिकांमध्ये जनजागृती केली। अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयातील नेत्र शस्त्रक्रिया विभाग सुरू झालाय। महिन्याभरानंतर शस्त्रक्रिया सुरू झाल्यानं गोरगरीब रुग्णांना दिलासा मिळाला। सोलापूर पालिकेतील घनकचरा व्यवस्थापन विभागातील कर्मचाऱ्यांच्या कामाची वेळ पूर्ववत करण्यात आली। यासह पालिका कर्मचाऱ्यांना कॅशलेस सुविधा देण्यात याव्यात अशा मागण्या कामगार संघटनांनी पालिकेकडे केल्या आहेत। छत्रपती संभाजीनगरमध्ये बेकायदेशीरित्या कत्तलीसाठी जाणाऱ्या गोवंशांची व्हॅन पोलिसांनी ताब्यात घेतली। पोलिसांनी या वाहनातून 8 गायींची सुटका केली आहे। या प्रकरणी वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। अस्मानी संकटाचा सामना करत गेल्या 3 ते 4 दिवसांपासून बाजार समितीत कांद्याची विक्रमी आवक झाली। कांद्याला चांगला दर मिळत असल्यानं कांदा उत्पादक शेतकरी सुखावलाय। सायबर क्राईमवर आधारित अभिनेता सोनू सूदच्या आगामी फतेह या सिनेमाच्या जनजागृती करता सोलापूरमधील कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी अनोखा उपक्रम हाती घेतलाय। फतेहचा बॅनर तयार करत जनजागृती करण्यात आली। जळगावातील विमानतळावर नवीन टर्मिनल इमारत तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलेत। यावेळी जळगाव विमानतळावरील धावपट्टी वाढीसह अन्य उपाययोजनांना तातडीनं हाती घेण्याच्या सूचना देण्यात आल्या। सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणा याला कंटाळून एका शेतकऱ्यानं टोकाचं पाऊल उचललंय। गळफास लावून घेत त्यानं राहत्या घरात आत्महत्या केली। या शेतकऱ्यावर जिल्हा बँकेचं 60,000चं कर्ज थकीत आहे। जालन्यात विद्यार्थ्यांना देण्यात आलेला गृहपाठ न केल्यानं मुख्याध्यापकानं विद्यार्थ्याला बेदम मारहाण केली। मारहाणीनंतर विद्यार्थ्याच्या शरीरावर अनेक वळ उठले। या प्रकरणी मुख्याध्यापकाविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। बुलडाण्यातील धक्कादायक प्रकार समोर आलाय। चिखली तालुक्यातील एका वसतिगृहात 12 वर्षाच्या अल्पवयीन मुलावर वसतिगृह अधीक्षकांकडून लैंगिक अत्याचार करण्यात आला। या प्रकरणाची तक्रार मुलानं आईकडे केल्यानंतर त्या अल्पवयीन मुलाला अधीक्षकानं बेदम मारहाण केली। रायगड जिल्ह्यातील रोह्याच्या वरसे या गावात एका 11 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाला। या प्रकरणी पोलिसांनी 3 वर्षात आरोपीला ताब्यात घेतलं। अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे शहरात 100 रुपयांच्या बनावट नोटा घेऊन फिरणाऱ्या 2 युवकांना पोलिसांनी अटक केली। 100 रुपयाच्या 31 बनावट नोटा पोलिसांनी जप्त करत आरोपीला अटक केली। कोल्हापूरच्या कसबा बावड्यात चोरट्यांचा वावर वाढलाय। लाईन बाजार, अष्टेकर कॉलनी या परिसरात फिरणारे चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेत। कुत्र्यांच्या भुंकण्यानं परिसरातील नागरिक जागे झाल्यानं चोरट्यांनी पोबारा केल्याचं सीसीटीव्हीत पाहायला मिळालं। म्हैसूरमध्ये अवघ्या 8 वर्षाच्या चिमुकलीचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला। शाळेत जमिनीवर कोसळल्यानंतर तिला तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं, पण रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं। दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून कॅम्पेन सॉंग जारी करण्यात आलं। दिल्लीत बदल आवश्यक असून आता दिल्लीत भाजपचंच सरकार पाहिजे अशा आशयाचं गीत भाजपनं जारी केलंय। दिल्ली विधानसभा निवडणुकीकरता एकाच टप्प्यात 5 फेब्रुवारीला मतदान होणार आहे, तर 8 फेब्रुवारीला मतमोजणी पार पडेल। मुख्य निवडणूक आयुक्त राजकुमार यांनी ही घोषणा केली।
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज विशाखापट्टणमचा दौरा करणार आहेत। या ठिकाणी त्यांचा रोड शो होणार आहे। तसंच पंतप्रधान मोदी काही महत्त्वाच्या प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन करणार आहेत। HMPV व्हायरसच्या पार्श्वभूमीवर जम्मू काश्मीरमध्ये आरोग्य विभाग अलर्ट मोडवर आलाय। या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये विलगीकरण कक्ष तयार करण्यात आलाय। दाक्षिणात्य सिनेसृष्टीत अभिनेता अजित कुमार एका भीषण अपघातातून बचावलाय। दुबईमध्ये कार रेसिंगचा सराव करताना त्याच्या कारचा अपघात झाला। हा अपघात एवढा भीषण होता की या अपघातात कारचा चक्काचूर झालाय, तर या अपघातातून अजित कुमार मात्र बचावलाय। जम्मू काश्मीरच्या राजौरीमध्ये 2 गटात हाणामारी झाली। इथल्या GMC हॉस्पिटलमध्ये घटना घडली। आधी एका दुकानात काही लोकांमध्ये वाद झाला, त्यानंतर हॉस्पिटलमधील वॉर्डमध्ये त्यांनी हाणामारी केली। उत्तर प्रदेशच्या प्रतापगडमध्ये क्षुल्लक वादातून तुफान हाणामारी करण्यात आल्याचा प्रकार समोर आलाय। संतप्त नागरिकांकडून वाहनांची तोडफोड करण्यात आली। या घटनेचा CCTV समोर आलाय। इंदूरमध्ये एका अज्ञात नागरिकाने एका कारची तोडफोड केली। ही घटना CCTVत कैद झाली आहे। या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय। राजस्थानच्या बाडनेरमध्ये एका तरुणाने बोनेटला लटकून गाडी चालवली। पोलिसांनी या तरुणाला अटक केली आहे। उत्तर प्रदेशातील गोरखपूरमध्ये एका लक्झरी AC बसला अचानक आग लागली। सुदैवाने या बसमध्ये कुणीही नव्हतं, त्यामुळे मोठा अनर्थ टळला, पण या आगीत बस जळून खाक झाली आहे। आसाममधील कोळशाच्या खाणीत अडकलेल्या कामगारांना वाचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। हवाई दल आणि नौदलाचं पथक बचाव कार्यात गुंतलंय। हेलिकॉप्टरच्या मदतीने मशीन पोहोचवण्यात आलंय। नमस्कार, मी सुवर्णा। सुपरफास्ट 100 या बुलेटिनला आपण सुरुवात करतोय। उपमुख्यमंत्री अजित पवार आज दिल्ली दौऱ्यावर आहेत। राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची ते दिल्लीत बैठक घेणार आहेत। या बैठकीत दिल्ली विधानसभा निवडणुकीसंदर्भात चर्चा होणार आहे। तर या दौऱ्यादरम्यान अजित पवार भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची देखील भेट घेण्याची शक्यता आहे। मुंबईमध्ये आज आणि उद्या शरद पवार गटाची बैठक पार पडणार आहे। या बैठकीला सगळे आजी माजी आमदार, खासदार तसंच सगळे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत। या बैठकीत नव्या प्रदेशाध्यक्षाबाबतही निर्णय होण्याची शक्यता आहे। आगामी महापालिका निवडणुकीसाठी प्रारंभी स्वबळाची चाचपणी करणाऱ्या शिवसेनेनं सावध भूमिका घेऊन शहरातील 40 ते 50 जागांवर लक्ष केंद्रित केलंय। जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणण्याच्या दृष्टीनं शहर शिवसेनेचं नियोजन सुरू झालंय। एक देश एक निवडणुकीच्या प्रस्तावाशी संबंधित 2 विधेयकांच्या छाननीसाठी संयुक्त संसदीय समितीची स्थापना करण्यात आली। या समितीची पहिली बैठक आज पार पडणार आहे। महापालिका निवडणुकीकरता शिवसेनेशी युती होणार नाही असं भाजपनं स्पष्ट केलंय। मुंबईतील प्रदेश कार्यालयामध्ये महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पालिका निवडणुकीत भाजपचा महापौर करण्यासाठी प्रयत्न करावा अशा सूचना स्थानिक नेत्यांना दिल्या आहेत। मोहोळ तालुक्यात ठाकरे गट आणि शरद पवार गटाला धक्का बसलाय। माजी पंचायत समिती सदस्य, माजी उपसरपंच यासह 30 जणांनी शिवसेनेत प्रवेश केला। मंत्री भरत गोगावलेंच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला। सुरेश धस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली। मराठवाड्यातील बुडालेल्या मल्टीस्टेट बाबत दोघांची भेट झाली। HMPV व्हायरसचा धोका लक्षात घेता केंद्र सरकार अलर्ट मोडवर आलंय। केंद्रीय आरोग्य सचिवांनी सगळ्या राज्यांच्या आरोग्य अधिकाऱ्यांची बैठक घेतली। बैठकीत HPMV या व्हायरसच्या वाढत्या केसेसवर चर्चा करण्यात आली। मुंबईत HMPVचा संशयित रुग्ण आढळलाय। 6 महिन्याच्या बाळाला HMPV आढळल्याची माहिती समोर आली आहे। बाळावर पवईच्या हिरानंदानी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। HMPV या साथीच्या आजाराचे काही रुग्ण भारतातही आढळले आहेत। या पार्श्वभूमीवर सतर्क झालेल्या ठाणे महापालिका प्रशासनानं छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात विशेष कक्ष तयार केलेला आहे।
राज्यात HMPV व्हायरसचा शिरकाव झाल्यानंतर धाराशिव जिल्ह्यातील आरोग्य विभाग अलर्ट मोडवर आला आहे। राज्य सरकारनं सूचना दिल्यानंतर जिल्हा रुग्णालय कामाला लागलं। ऑक्सिजन बेड्स, व्हेंटिलेटर, स्पेशल रूम्स रुग्णालयात ठेवण्यात आले आहेत। एक महत्त्वाची बातमी आहे। पुण्यामध्ये विमाननगर इथल्या WNS या IT कंपनीत लेखापाल म्हणून काम करणाऱ्या मित्रानं मैत्रिणीवर धारधार चाकूने वार केला आणि तिचा खून केलेला आहे, तिची हत्या केलेली आहे। कृष्णा कनोजिया या युवकानं शुभदा कोदारे या तरुणीची हत्या केलेली आहे। शुभदा शंकर कोदारे असं हत्या झालेल्या तरुणीचं नाव आहे। शुभदा आणि कृष्णा एकाच कंपनीत लेखापाल म्हणून नोकरीला होते। शुभदानं कृष्णाकडून काही रक्कम उसने घेतली होती, मात्र पैसे देण्यास टाळाटाळ केल्यानं दोघांमध्ये वाद झाले होते। काल इमारतीच्या पार्किंगमध्ये त्यांच्यात पुन्हा वाद झाले। यातून कृष्णानं धारधार चाकूने शुभदावर वार केले। पोलिसांनी आरोपी कृष्णा कनोजिया याला अटक केली आहे। जखमी युवतीस सह्याद्री हॉस्पिटल या ठिकाणी उपचारकामी दाखल करण्यात आलेले होते। 9:15 वाजण्याच्या सुमारास उपचारांती सदर मुलीचा मृत्यू झालेला आहे। सदर प्रकरणामधील जो आरोपी आहे त्यास पोलिसांनी ताब्यात घेतलेले असून भारतीय न्याय संहिता कलम 103(1) आणि भारतीय हत्यार कायदा 425 अन्वये पोलीस स्टेशन येरवडा या ठिकाणी गुन्हा दाखल करण्याचे काम चालू असून पुढील तपास पोलीस करीत आहेत। आपण पुढच्या बातम्यांकडे वळतोय। केरळच्या मल्लपूरमधील तिरूर इथल्या पुयगंडी या उत्सवादरम्यान एक हत्ती उधळला। यावेळी हत्तीच्या हल्ल्यात एक व्यक्ती गंभीर जखमी झाला। हत्तीनं या व्यक्तीला सोंडेत उचललं आणि खाली आपटलं। हत्तीच्या हल्ल्यादरम्यान आणखी 23 जण गंभीर जखमी झाले। गंभीर जखमी झालेल्या व्यक्तींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। बुलढाण्याच्या शेगाव तालुक्यातील बोंडगाव या कालवड आणि हिंगणा या 3 गावातील नागरिकांना अज्ञात आजाराची लागण झाली आहे, कारण चक्क 3 दिवसात त्यांना संपूर्ण टक्कल पडतंय। 30 नागरिक आहेत ज्यांना असं टक्कल पडलेलं आहे आणि तेही 3 दिवसात, त्यामुळे दहशत आहे। या प्रकरणी आरोग्य विभागाने गावात धाव घेतली आहे, सर्वेक्षण सुरू केलंय। कोल्हापूरच्या पन्हाळा तालुक्यातील उतरे इथं भाचीच्या लग्नाच्या स्वागत समारंभातील जेवणात मामानेच विषारी औषध टाकलं। आचार्याच्या समोरच अन्नामध्ये विषारी औषध टाकल्याचा प्रकार घडल्यानं सुदैवानं मोठी दुर्घटना टळली। सांगलीच्या मिरजमध्ये लक्ष्मी मार्केट समोर सख्या भावांमध्ये व्यावसायिक वादातून गिऱ्हाईक घेण्यावरून फ्रीस्टाईल हाणामारी झाली। मारहाणीत शहाबुद्दीन जखमी झाला असून त्याच्या डोक्यात फळी मारल्यानं त्याला गंभीर दुखापत झालेली आहे। एक महत्त्वाची बातमी, आशिष शेलार आज राज ठाकरेंच्या भेटीला जाणार आहेत। आशिष शेलार शिवतीर्थवर दाखल झालेले आहेत। शेलार आणि ठाकरेंच्या भेटीचं कारण अजून समोर आलेलं नाही, पण पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची ही बैठक होतीये का अशी चर्चा आहे। आशिष शेलार हे शिवतीर्थावर पोचलेले आहेत, ते राज ठाकरेंची भेट घेत आहेत। या भेटीमागे काय दडलंय हे अजून समोर आलेलं नाही, पण महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट आहे का अशी चर्चा सुरू झालेली आहे। आशिष शेलार हे मुंबईचे पालकमंत्री होतील अशी ही बातमी होती। त्या पाठोपाठ आज आशिष शेलार हे राज ठाकरे यांच्या भेटीला शिवतीर्थावर गेलेले आहेत, त्यामुळे मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर ही भेट होतीये का, पालिका निवडणुकीच्या तोंडावर ही भेट होतीये का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। पण आशिष शेलार यांनी आज सकाळीच शिवतीर्थावर जात राज ठाकरे यांची भेट घेतलेली आहे। त्या दोघांची सध्या भेट होतीये, चर्चा होतीये। या भेटीमागे काय दडलंय हे बघणं महत्त्वाचं आहे। आशिष शेलार शिवतीर्थावरून बाहेर पडल्यावर प्रसार माध्यमांशी बोलतात का हेही बघणं महत्त्वाचं आहे। पुन्हा एकदा वेगवान स्वरूपातल्या घडामोडी।
सिडकोच्या 26,000 घरांच्या किमती अखेर जाहीर झालेल्या आहेत. EWS गटाकरता 25 ते 48 लाखांपर्यंत घरांच्या किमती निश्चित करण्यात आल्या, तर अत्यल्प गटाकरता 34 लाखांपासून 97 लाखांपर्यंत घरं उपलब्ध करण्यात आली आहेत. चित्रपट, नाट्यगृह आणि शहरात होणाऱ्या अन्य करमणुकीच्या कार्यक्रमांच्या करामध्ये वाढ करण्याचा निर्णय मुंबई पालिकेने घेतलाय. त्यामुळे मुंबईत चित्रपट आणि नाटकाच्या प्रयोगाला 400 रुपये कर भरावा लागणार आहे. उच्च शिक्षण संस्थांमध्ये आता सहाय्यक प्राध्यापक होण्याकरता विद्यापीठ अनुदान आयोग म्हणजेच UGCची नेट परीक्षा उत्तीर्ण होण्याची गरज नाही. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी मार्गदर्शक मसुदा जारी केला आहे. बोगस डॉक्टर ओळखणं आता आणखी सोपं होणार आहे. त्यामुळे नकळत अशा बोगस डॉक्टरांकडून जीवघेणा उपचार करण्यापासून रुग्णांना स्वतःला दूर ठेवता येणार आहे. यासाठी महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलनं पुढाकार घेतलेला आहे. खास प्रणाली डॉक्टरांकरता लागू करण्यात येणार आहे. सोलापूरहून पुणे, मुंबई तसंच चेन्नई, हैदराबाद दरम्यान रेल्वे गाड्या आता सुसाट धावू लागल्या आहेत. या मार्गावर सोमवारपासून प्रवासी गाड्या ताशी कमाल 130 किलोमीटर वेगानं धावायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे सोलापूरहून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना पुण्यात अवघ्या 3.25 तासात पोहोचणं शक्य होणार आहे. प्लॅटफॉर्मवर लोकल गाडी येण्याचा अपेक्षित कालावधी समजण्यासाठी इंडिकेटरवर तशी व्यवस्था आहे. पश्चिम रेल्वेच्या लोकल गाड्यांच्या प्लॅटफॉर्म्सवर ही यंत्रणा सुरू आहे. मात्र मध्य रेल्वेवर ही यंत्रणा अद्यापही सुरू झालेली नाही. येत्या महिन्याभरात ही यंत्रणा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली. विरार अलिबाग मल्टी मोडेल कॉरिडॉरचं भूसंपादन मोबदला वाटप महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडे निधी नसल्यानं बंद आहे. आतापर्यंत भूसंपादन मोबदल्यापोटी प्रकल्पग्रस्तांना 1600 कोटींचं वाटप केलं आहे, तर उर्वरित प्रकल्पग्रस्तांना मोबदला देण्याकरता 7000 कोटींची गरज आहे. निधी नसल्यानं वाटप गेले 6 महिन्यांपासून थांबलं आहे. मुंबई पश्चिम रेल्वेनं विना तिकीट प्रवास करणाऱ्यांना आवर घालण्यासाठी कडक पावलं उचलली. प्रवास श्रेणीनुसार त्यांच्यावर दंड आकारण्यात प्रस्ताव तयार करण्यात आला. तो मंजुरीकरता रेल्वे बोर्डाकडे पाठवला जाणार आहे. वाढतं औद्योगिकीकरण आणि शहरीकरण यामुळे महामुंबईसह राज्यात कच्च्या तेलाची मागणी वाढती आहे. हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन कंपनीनं नवी मुंबई आणि समुद्रातील जवाहर आयलंडवर कच्चं तेल साठवण्यासाठी नवं टर्मिनल बांधण्याचा निर्णय घेतलाय. या प्रस्तावाला CRZनं मान्यता देऊन प्रस्ताव केंद्रीय वन पर्यावरण मंत्रालयाकडे पाठवला आहे. नंदुरबारमध्ये रस्त्यासाठी प्रकाशित केलेली निविदा प्रक्रियेची तारीख पूर्ण झालेली नसताना दुसरीकडे तोच रस्ता आधीच बांधण्याचा पराक्रम शहादा नगरपालिकेनं केला. याबाबत निवेदन देण्यासाठी गेलेल्या मनसे पदाधिकाऱ्यांना मात्र अधिकाऱ्यांनी उडवाउडवीची उत्तरं दिली. महाराष्ट्र सागरी मंडळाच्या माध्यमातून मालवण दांडी समुद्रकिनारी उभारलेल्या देशातील पहिल्या फ्लोटिंग जेटीचा शुभारंभ आमदार निलेश राणे यांच्या हस्ते करण्यात आला. ही जेटी किल्ले सिंधुदुर्ग प्रवासी वाहतुकीसाठी महत्त्वाची ठरणार आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग किल्ल्यावर जाण्याकरता लागणारा वेळ वाचणार आहे. आमदार अभिजित पाटील यांनी उजनी धरणाची पाहणी केली. उजनी धरणावर पर्यटन स्थळ होण्यासाठीच्या हालचाली सुरू झाल्यात. या संदर्भात उजनी धरणाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठकही पार पडली. महत्त्वाची बातमी. आठवड्यातील किमान 3 दिवस मंत्रालयात थांबा. मुख्यमंत्र्यांनी सगळ्यांना आदेश दिलेले आहेत. मुख्यमंत्री फडणवीसांनी सगळ्या मंत्र्यांना असं म्हटलंय की आठवड्यातले 3 दिवस तरी तुम्ही मंत्रालयात हजर राहा. राज्यातील प्रशासकीय कामात सुसूत्रता, गतिमानता आणि पारदर्शकता आणण्याकरता प्रत्यक्ष हजर राहा असं त्यांनी मंत्र्यांना सांगितलेलं आहे. उरलेल्या 4 दिवसात इतर कामांचं नियोजन करा. मतदारसंघाकडेही लक्ष ठेवा. मात्र राज्यभरात जास्त लक्ष असू द्या.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सगळ्या मंत्र्यांना असे आदेश दिलेत। जनसामान्यांच्या दृष्टीनं मुख्यमंत्र्यांचं हे मोठं पाऊल आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं सुशासनासाठी हे महत्त्वाचं पाऊल आहे। याआधी त्यांनी सगळ्या महाराष्ट्रातल्या नेते पदाधिकाऱ्यांची बैठक घेतलेली होती, पदाधिकारी अधिकाऱ्यांची बैठक घेतलेली होती आणि त्यांना कार्यालय स्वच्छ ठेवा यापासून अनेक महत्त्वाच्या कामांचं पुढच्या 100 दिवसांचं नियोजन करा असंही सांगितलेलं आहे। सुशासनाच्या दृष्टीनं हे एक महत्त्वाचं पाऊल। आमचे प्रतिनिधी राहुल झुरी यांच्याशी बोलूया। राहुल, आज मंत्रालयात मंत्र्यांनी 3 दिवस तरी हजर राहावं असं मंत्र्यांना सांगण्यात आलं। फक्त मंत्रीच नव्हे तर पदाधिकारी, प्रशासकीय अधिकारी यांना सुद्धा पुढच्या 100 दिवसांच्या नियोजनाचा आदेश देण्यात आलाय। काय सांगाल राहुल? जनसामान्यांसाठी अतिशय महत्त्वाचं आणि मोठं एक महत्त्वपूर्ण पाऊल जे आहे ते मुख्यमंत्र्यांनी उचललं, याला असंच म्हणावं लागेल। एकंदरीत बघितलं तर सामान्य नागरिक ज्या ज्या शासकीय कार्यालयात जात असतात त्यांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असेल, शौचालयाची व्यवस्था असेल, वॉशरूम आणि या सगळ्या बाबतीत देखील अत्यंत महत्त्वपूर्ण सूचना या प्रशासकीय अधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या आहेत। सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण अगदी बघतोय की ज्या दिवसापासून मुख्यमंत्र्यांनी पदभार स्वीकारलाय त्यापासून मंत्रालयात होणारी विनाकारण गर्दी टाळण्यापासून ते आतापर्यंत प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिलेल्या सूचना या सगळ्याच महत्त्वाच्या आहेत। सर्वात महत्त्वाचं म्हणजे मंत्र्यांना देखील 3 दिवस साधारण मंत्रालयात त्यांनी हजर राहावं। स्वतःचा मतदारसंघ तर पहाच, मात्र राज्यभरातील इतर सर्व कार्यक्रम जे आहेत ते इतर 4 दिवसात प्लॅन करा। आठवड्यातील 3 दिवस मंत्र्यांनी मंत्रालयात प्रत्यक्षपणे हजर राहावं, इथल्या प्रश्न आणि इथल्या सूचना समजून घ्याव्यात। यासोबतच राज्यभरातील स्थानिक पातळीवर अगदी तहसील कार्यालयापासून ग्रामीण कार्यालयापासून ते प्रत्येक प्रशासकीय अधिकाऱ्यांनी तिथलं काम त्याच ठिकाणी कसं मार्गी लागेल यासाठी लक्ष घालावं। इतकंच नाही तर सामान्य नागरिक जे की कामासाठी प्रशासकीय कार्यालयात येत असतात त्यांच्यासाठी सामान्य बेसिक सुविधा ज्या आहेत ते पुरवण्यात याव्या असा आदेश जो आहे तो यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिल्याचं कळत आहे। नक्की राहुल, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल। इथं हे सांगावं लागेल की मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर स्वतः ॲक्शन मोडवर सतत असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता मंत्री आणि अधिकाऱ्यांना सुद्धा ॲक्शन मोडवर या असं आज स्पष्टपणे सांगितलेलं आहे असं आपल्याला म्हणता येईल। खरं तर याचा उल्लेख आम्ही करत नाही आहोत, तर याचा उल्लेख स्वतः खासदार सुप्रिया सुळे यांनी केला की ॲक्शन मोडवर असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस। एक छोटासा ब्रेक, पहा फक्त न्यूज 18 लोकमत।